आधीच्या ब्लॉगमध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज मी स्टिच केला आहे आणि ते स्टिच करताना मला किती प्रॉब्लेम्स आले आहे. नक्कीच कटिंग करताना इझी होतं, शिवताना इझीच होतं, बट मी माझ्यासाठी नवीन असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला, बट ते व्यवस्थित स्टिच केलं आहे. सो ते मी बघितलं आहे. पण आज परत मी एक ब्लाउज कट केला प्रिन्सेस कट, बट त्याच्यात थोडंसं चेंजेस केलेले आहेत. ते म्हणजे जो पाठीमागचा गळा आहे तो मला डिझाईनचा शिवायचा आहे. दुसरं म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाउजच आहे, पण ते त्याला बॅक साईडने आपण म्हणाल हुक्स ते आहेत. समोर हुक बटन न ठेवता मी बॅक साईडने ठेवलेलं आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये गेट टुगेदर प्रोग्राम आहे आणि सर्व लेडीज खाली उतरणार आहेत. सो म्हटलं माझ्यासाठी खूप एक चांगली संधी चालून आलेली आहे की हां, मी सगळ्यांना माहिती आहे की मी ब्लाऊज शिवते, बट आपण असते ना भीती वाटते की बाबा ही बाई ब्लाऊज कशी शिवत असणार, आपण कसं टाकणार. बट त्यासाठी मी थोडीशी आयडिया केली की चला आता एक नवीन आपल्या इथं गेट टुगेदरही होत आहे. सो म्हटलं साडी आहे नवीन आणि त्यावर नटून थटून तर जाणारच आहे ऑब्व्हियसली. सो त्या दिवशी म्हटलं एक छानसं ब्लाऊज शिवायचं आणि ते वेअर करून जायचं, म्हणजे लेडीजलाही दिसणार आणि त्यांना वाटणार की नाही खरंच खूप छान शिवते आणि चांगलं शिवते. आणि माझ्यासाठीही खूप मोठा टफ चॅलेंज आहे, कारण मी हा एक वेगळा डिझाईनचा नेक आहे, बॅक नेक जे म्हणतो एक वेगळी डिझाईन आहे आणि प्लस त्याला लेसही लावायची आहे, त्याच्यात काही युनिक काही क्रिएटिव्हिटी करायची आहे. सो नक्कीच मी माझ्या टीचरची हेल्प घेणारच आहे. मी त्यांच्याकडून आधी काही इंस्ट्रक्शन्स घेतलेल्या आहेत, सो त्या फॉलो करत आहे मी. सो मी तुम्हाला माझी नवीन साडी दाखवते आणि मी जे ब्लाऊज कट केलं आहे तेही दाखवते. ही बघा, ही माझी नवीन साडी आहे. ओके, सो ही ती नवीन साडी आहे आणि हे बघा, हे मी ब्लाऊज कट केलेलं आहे. सो हे बॅक साईडचं आहे, म्हणजे आपण बॅक साईडचा जो गळा आहे तो आहे, ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते आता. हे अस्तर आहे, ते तर तुम्हाला मी हे थोडं हे होत आहे, हे थोडं असं ठेवते याच्यावरती म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल ते. ओके, तर बघा हा असा गळा मी कट केला आहे. हा असा गळा कट केला आहे बघा. आणि इथं हुक्स येणार आहेत त्याच्या, आणि इथं जे आहे मला काहीतरी नवीन डिझाईन तयार करायची आहे, क्रिएटिव्हिटी आपण जे म्हणतो. सो नवीन डिझाईन काहीतरी तयार करायचं आहे. तर मी माझ्या टीचरला कॉल केला आणि त्यांना विचारलं, तर त्यांनी मला आयडिया दिली की हां, तुम्ही साडीमधलाच कपडा फाडायचा आहे आणि त्याच्यामधूनच आपण काहीतरी तयार करूया. सो त्याच्या आधी मी काही प्लेट्स तयार केलेल्या आहेत, सो तुम्हाला दाखवते. ह्या पण त्याच्यामधल्याच आहेत. ह्या 3x3च्या प्लेट्स आहेत. सो थोड्याशा मला अजून ह्या कट करायच्या आहे. आणि काही हा एक कापड आहे, सो हा मला कट करायचा आहे आणि काही आता याच्यामधला कट करायचा आहे. असाच हे बघा, सेम असाच या साडीमधून मला कट करायचा आहे. सो तुम्ही आता करणार आहे. आता मग मी पण खूप एक्सायटेड आहे नवीन काहीतरी करायला, कारण माझ्यासाठी हे पहिलं ब्लाऊज आहे माझं. सो तर मीही खूप एक्सायटेड आहे, कारण ही माझी नवीन साडी आहे आणि गेट टुगेदरच्या दिवशी मी ती वेअर करणार आहे. सो ब्लाऊजही डिझाईनचं ब्लाऊज होणार आहे, त्याच्या ज्या सिवलेस आहेत त्याही त्याच्यामध्ये काहीतरी युनिक करायचा प्रयत्न करणार आहे मी. आणि जो ब्लाऊजचा बॅक साईडचा गळा आहे, फ्रंट साईडला तर काही नाही आहे, त्याच्यामध्ये कप्स टाकणार आहे फ्रंट साईडला आणि बॅक साईड हुक्स आहेत आणि बॅक साईड डिझाईन पण आहे, तेही मला करायचे. बघूया काय होते, मी खूप एक्सायटेड आहे. सो चला मग आधी आपण कट करूया कपडा डिझाईनसाठी. तर डिझाईनसाठी हा साडीमधलाच कपडा आहे, हे बघा. आणि असाच कापड मला आता साडीमधून कट करायचा, म्हणजे हा ब्लाऊज पीसमधला आहे आणि आता आपण साडीमधून कट करूया. आणि मी शिवणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज, तेही मागच्या साईडला जे बटन्स येतात त्याचं, कारण समोरून त्याच्यामध्ये कप्स टाकलेले आहेत. सो जो मागचा गळा आहे बॅक नेक तो शिवायचा मला डिझाईनचा, आणि त्यासाठी कट करत आहे मी हे साडीमधला 3 इंचाचा भाग. सो तुम्ही बघतच आहात. बट ही डिझाईन कशी आहे, कशी होणार आहे, डिझाईनचा गळा मागचा मला येणार आहे की नाही. सो फिंगर क्रॉस, कारण माझं हे पहिलं ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटचं. तर मी आधी शिवलेलं आहे, पण मागचा जो बॅक साईड गळा आहे तो व्यवस्थित येणार की नाही, डिझाईन छान फिनिशिंगची येणार की नाही, नो आयडिया. सो मी तर खूप एक्सायटेड आहे हे डिझाईनचा गळा करण्यासाठी, कारण माझा फर्स्ट ब्लाऊज आहे डिझाईनच्या गळ्याचं. आधी सगळे सिंपल शिवले आणि लेस कशी लावतात ते शिकले, लटकन कशी लावायची तेही शिकले, बट आता डिझाईन कशी तयार करायची आणि त्याला लावायची कसं, तेही साडीच्याच फॅब्रिकमधून तयार करून ते लावायचं आहे. सो तुम्हाला जर हे सगळं बघायचं असेल तर बघायचं आहे पुन्हा ब्लॉग. आणि हो,
जर तुम्हाला हा ब्लाउजचा डिझाईनचा गळा आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा. दे जशीच्या तसाच दे माझ्याकडे. ओके. तर मंडळी मी घेतली आहे, म्हणजे कमीत कमी 1 मिरी तर गेलीच असेल हिची. या साडीमधली 1 मिरीचा कपडा जो आहे तो कमी झाला आहे. आणि मला 3 इंचाच्या आता याचे छोटे छोटे असे चौकोनीमध्ये याचा कपडा कट करायचा आहे. सो आता आपण तो करून घेऊया. हा बघा, हा असाही आडवा 3 इंच आहे आणि हा उभा असा 3 इंच आहे. तर आपल्याला टोटल असे कापायचे आहेत. तुम्ही आता कुठलंही मेजरिंग माप वगैरे नाही, हे काही घेत नाही टेपचं. आता सरळ मी हे पट्टी ठेवते आणि यानेच पटापट कापायला सुरुवात करते. आता मला टोटल सर्व ह्या पट्ट्या अशा कापून घ्यायच्या आहेत. सो आपण कापून घेऊया. तर मंडळी ब्लाऊजची कटाई वगैरे झालेलीच आहे आणि मला जी डिझाईन तयार करायची आहे सो तेही फॅब्रिक मी कट केलेलं आहे. आधी आता करते तयार बॅक पार्ट, कारण डिझाईनचा गळा आहे. मी खूप एक्सायटेड आहे, मला जमणार म्हणजे मला येणार की नाही, किंवा नवीन क्रिएटिव्हिटी आहे, म्हणजे नवीन मी काहीतरी तयार करत आहे ब्लाऊजमध्ये. कारण आतापर्यंत मी साधे शिवलेले आहेत, गोल शेपचा गळा शिवलेला आहे, बट त्याला लेसे लावलेले आहे. पण आता डिझाईन बघूया, युनिक डिझाईन तुम्हाला आवडणार की नाही माहिती नाही, बट मी खूप एक्सायटेड आहे हे डिझाईनचं ब्लाऊज तयार करण्यासाठी. सो मग चला करूया. तर मंडळी हे बघा, हा ब्लाऊज म्हणजे साडीचाच फॅब्रिक आहे, पदराचा आहे. हा आहे ब्लाऊज पीस, सो त्याच्यामधला घेतला ब्ल्यू कलर आणि ही आहे साडीमधला. तर आपण हा बघूया आधी किती बाय कितीचा आहे. हा बघा, हा आडवा पण 2 आहे आणि उभा पण 2 आहे. सो मला जेवढे पीस लागतात तेवढे मी घेतलेले आहेत कट करून. आता रेड बघूया. ओके, सो हा आडवा पण 3 आहे आणि उभा पण 3 घ्यायचा आहे. सो हा एक्स्ट्रा आपण कापून घेऊया त्याला. म्हणजे आपल्याला उभा पण 3 पाहिजे, आडवा पण 3 पाहिजे, 3 बाय 3. आणि हे जे छोटे छोटे स्क्वेअर मध्ये आहेत, हा आडवा पण 2 आहे आणि हा उभा पण 2 मध्ये आहे. सो आता आधी आपण ब्ल्यूला करूया. मी याला असं फोल्ड करते. ओके, हा बघा, हा घेतला आणि हा समोशाचा आकार, सो असं म्हटलं तरी चालेल. आणि याला मी असा स्टिच करून घेते. आणि हा पण ओके, मी याला आधी स्टिच करून दाखवते तुम्हाला. सी बघा, हा असा स्टिच करायचा आहे, हे सर्व असे. आणि हा पण असा स्टिच करायचा आहे मला. ओके, असे. सो हे सर्व आता आपण स्टिच करून घेऊया. तर मंडळी बघा, हे असे स्टिच केले आहे मी. हे बघा, आता स्टिच करूया आपण बॅक पार्ट. कपडा सरकायला नको म्हणून मी आता याला टाचण्या लावत आहे. बघा, सो आपण याला टाचण्या टोचून घेऊया, म्हणजे फॅब्रिक इकडे तिकडे सरकायला नको. सो मंडळी हा असा भाग झालेला आहे. बघा बॅक साईड, आतमधला तर मी एक्स्ट्रा कापड कापलेलाच आहे याचा. मी खूप एक्सायटेड आहे की नवीन मी काहीतरी ट्राय करत आहे, कारण आता नवीन नवीन गळे शिकायचे आहेत.
सो सुरुवात म्हटलं चला आपल्या साडीच्या गळ्यापासूनच करूया, काही प्रॉब्लेम नाही, नवीन साडी आहे आणि मला गेट टुगेदरला ती वेअर करायची आहे. सो नक्कीच एक्स्ट्रा आहे जो पार्ट आपण तो कापून घेऊया आता हा सर्व. सो आता याला टक्स पाडूया आपण. ओके मंडळी, टक्स झाले आहे पाडून. सो आता चला पुढची प्रोसिजर करूया काय. तर मंडळी हे बघा, याला अस्तर लावूनही झालेलं आहे. हे बघा अस्तर लावून झालं, याचा मेन फॅब्रिक कट करून झाला आहे आणि टोटल याला शिलाई मारून झालेलं आहे, याला टक्सही मारलेले आहेत. सो आता आपण पुढची प्रोसिजर स्टार्ट करूया. आता याला डिझाईन कशी करायची, पायपिंग वगैरे कसं करायचं ते सगळं बघूया आपण. सो मंडळी टक्स वगैरे ते झाले आहेत आपले करून. आणि हे बघा, हे जे मी केलं होतं ना त्रिकोणी आकाराचे हे 2, तर मी हे बघा एकाला एक अटॅच केले आहे आणि हे असे अटॅच करून, सो मी तुम्हाला दाखवते त्या टाईपने मी आता त्याला जोडून घेणार आहे. सो बघा, सो तुम्हाला जो हा असा भाग दिसतोय हा असा, तर हा सर्व मी आता असाच्या असा स्टिच करून घेणार आहे. ओके, सो ही अशी होती माझी युनिक आयडिया. सो मला असं वाटलं काहीतरी डिफरंट करावं, तर ही अशी डिझाईन झाली आहे तयार. बघा, सो तुम्हाला आवडली की नाही प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आता मी याला घेत आहे स्टिच करायला. ओके, सो मंडळी हा बघा, हा असा आला याला लुक. आणि आता मला करायची आहे याच्यावरती अशी पायपिंग. सो चला करूया पायपिंग. सी फायनली पायपिंग ही करून झाली आहे. बघा किती छान पायपिंग आली आहे बघा, आणि पाठी पण बघा. सो खूप छान फिनिशिंग येत आहे बघा. आता लावायची आहे मला याच्यावरती लेस. हे बघा, ह्या लेस आहेत. सो आता बघूया याच्यावरती कुठली लेस छान दिसते. हे लावायची, सो ही रेड लावायची. नो आयडिया, खूप मेहनत घेत आहे, खूप आवडीने हे सगळं करत आहे, इंटरेस्ट घेऊन. फायनली टोटल झालं आहे पायपिंग करून. इथं वरती पण पायपिंग केली आहे बघत. सो मंडळी आपलं हे टोटल हे सगळं करून झालेलं आहे. आता त्याला लावायची लेस, आणि ही लेस मला कुठं कट न करता ही टोटल अशी लावायची आहे. आधी मी हिला अशी लावली होती. ओके, सो हे कट न करता मला टोटल लावायची आहे. तर मी एक आयडिया केली, तर हिला मधून लावायला सुरुवात करते, म्हणजे या साईडनं ही अशी जाणार आणि या साईडनं ही अशी जाणार, ही अशी आणि अशी जाणार. सो आता मी ही लेस मधून लावायला घेते. सो टोटल मी एक्स्ट्रा एवढी सोडते इकडे आणि इथून स्टार्ट करते लावायला. सो बघा ही अशी लागत आहे. सो फायनली मंडळी बघा, बॅक साईड ही अशी झाली आहे कंप्लीट. तर मी ही कुठंही लेस कट केली नाही, कारण माझ्या टीचरने सांगितलं होतं लेस कट करू नका, विदाऊट लेस कट करता तुम्ही हे सर्व स्टिच करा. तर मी असं केलं की अगोदर तिला या पॉईंटला घेतली, इथून स्टार्ट केली लावायला अशी, आणि नंतर परत या साईडने अशी घेऊन तिला आले, परत इथून अशी गेले आणि परत इथून अशी इथपर्यंत घेऊन आले. सो ही झाली बॅक साईड. आता आपल्याला अस्तीन लावायचे आहे आणि फ्रंट साईड लावायचे आहे, त्यानंतर कंप्लीट होणार आहे ब्लाऊज. तर तुम्ही मला सांगायचं की या ब्लाऊजचा लुक कसा आलेला आहे. सो हा जो बॅक साईडचा गळा आहे, जी मेहनत केली आहे त्या मेहनतचं मला बेनिफिट मिळालं की नाही. ओके, सो आता आपण तर मंडळी त्याला फ्रंट पार्ट मी अटॅच केला आहे आणि बघा हे ब्लाऊज असं दिसत आहे. ओके, खूप मेहनत लागली मला
आणि हो, याच्यावरती मी मनीही अटॅच केले आहेत, कारण याच्यावरती थोडं प्रेशर पडायला पाहिजे आणि असा भाग वर उचलायला नको म्हणून आतमध्ये त्यांनी हाताने बघा मनी पण लावलेले आहेत. आणि त्याला लटकनसुद्धा लावली आहे. लटकन तयार करायला मला फारसा वेळ भेटला नाही, कारण मला ब्लाऊज फंक्शनला घालायचं होतं. सो त्याच्यामुळे मी हे विकत आणले 80 रुपयाचे. हे बघा, ही डोर आणि हे लटकन हे पण त्याला अटॅच केलं आहे. हे पूर्ण टोटल बघा, ही इथून लेस लावलेली आहे सर्व वर. हे माझं पहिलं डिझाईन म्हणजे बॅक साईडचा जो गडा आहे हे माझं पहिलं डिझाईनचं ब्लाऊज आहे. आणि खरंच सांगते मला खूप बरं वाटत आहे. खूप छान असं मी केलं आहे, कुठेही मिस्टेक न करता. तेही माझ्या टीचरनी मला जसं जसं गाईड केलं तसं मी केलं आहे हे सर्व. आणि मेन म्हणजे बघा, बॅक साईडला हुकसुद्धा आहेत. आणि हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, हे बघा. सो याच्यामध्ये मी कप टाकलेले आहेत. हे बघा, याच्यामध्ये कप आहेत. हे वेअर केलं होतं म्हणून हे तसं झालेलं आहे. असं बघा, हे इथं मी कप टाकलेले आहेत. आणि हो, याच्या अस्तीनेही मी डिझाईनच्या केलेल्या आहेत. हे बघा, म्हणजे टोटल मला हे ब्लाऊज युनिक करायचं होतं. हे माझं पहिलंच ब्लाऊज आहे ज्याच्यावरती मी खूप मोठं म्हणजे काम केलेलं आहे. माझ्या टीचरनी सांगितलं त्यानुसार. हे बघा, याच्यावरती ह्या अस्तीनेही तयार केलेल्या आहेत. बघा, तुम्ही बघतच आहात. बट हे सर्व अस्तीन मी कशा तयार केल्या, हे प्रिन्सेस कटमध्ये मी हे कप कसे टाकलेले आहेत. सो हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. पण पुढच्या ब्लॉगमध्ये जे त्याचे मी ब्लाऊज तर शिवला आहे, पण त्याचे 3 पार्ट केलेले आहेत. फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला हा गळा दिसत आहे, ओके. आणि सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कप कसे टाकले मी प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये ते पण दिसणार आहे. आणि सेकंड जो ब्लॉग होणार आहे सो त्याच्यामध्ये ह्या अस्तीन मी कशा तयार केलेल्या आहेत सो तेही दिसणार आहे. सो बघत राहा पूर्ण तिन्ही ब्लॉग. आणि प्लीज कमेंट करा की हे ब्लाऊज कसं शिवलं आहे, कारण खूप मेहनत लागली मला ब्लाऊज शिवायला. आणि कुठेही काहीही घोळ झालेला नाही, कुठेही काही म्हणजे मला सतत उकल्याची गरज पडली नाही किंवा माझं ब्लाऊज कुठंही खराब झालं नाही. कारण ही माझी नवीन साडी आहे आणि मी खूप मोठी रिस्क घेतली होती नवीन साडीवरती ब्लाऊज शिवायची, आणि ते खूप सक्सेस झालं आहे. मला खूप बरं वाटत आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चॅनल आवडतं सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जो काढणार त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येणार. सो बघा पुढचा ब्लॉग, कारण त्याच्यामध्ये मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये कप कसे टाकायचे. ओके.